नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वेळास बीचवर युवकांची स्वच्छता क्रांती। सलग 2 दिवस मेहनत करून किनारा केला चकाचक। धवल तवसाळकर मित्रपरिवाराचा आदर्श उपक्रम। श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ दिवे आगार शेजारील वेळास समुद्र किनाऱ्यावर काही युवकांनी समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे। स्वच्छता हीच ईश्वर सेवा हा संदेश देत धवल तवसाळकर आणि त्यांच्या मित्रपरिवाराने सलग 2 दिवस अथक परिश्रम करून वेळास समुद्र किनाऱ्याची स्वच्छता केली। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, खाद्यपदार्थांचे वेष्टन आणि इतर कचरा मोठ्या प्रमाणात साचला होता। मात्र पर्यावरणाबद्दलची जाणीव आणि सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन या युवकांनी स्वतः पुढाकार घेत किनारा स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले। सलग 2 दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत घेत युवकांनी समुद्र किनाऱ्यावर पडलेला कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली। या उपक्रमामुळे वेळास किनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य पुन्हा खुलून आले असून पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून या कार्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे। विशेष म्हणजे वेळास हे कासव संवर्धनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। अशा पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणाची स्वच्छता राखण्यासाठी युवकांनी केलेला हा प्रयत्न इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे। या स्वच्छता मोहिमेत ओंकार कोडेरे, साहिल घोळे, साहिल पवार, आतिश अपराध, क्रिश जाधव, अनुज अपराध, आयुष दिवेकर आणि धवल तवसाळकर यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। सरकार किंवा प्रशासनाची वाट न पाहता प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसराचे स्वच्छतेसाठी पुढे आले पाहिजे असा संदेश या युवकांनी आपल्या कृतीतून दिला आहे। पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी आणि स्वच्छ भारत अभियानाला बळ देणारा हा उपक्रम सध्या संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।